एक वैयक्तिक आणि सामाजिक, बरोबर आहे. म्हणजे मी तर चोरी करणार नाही, परंतु कोणी चोरी केली तर त्याला करू देणार पण नाही. परंतु मनुष्याचं मन आहे, मनामध्ये अनेक प्रकारचे विकार असतात ना. कारण की आपल्याला ज्या गोष्टी कधी त्या चांगल्या नाही राहत त्या आपल्या मनामध्ये येतात आणि ते कृत्य आपल्या हातातून घडतात, असं होते नेहमी. तर त्याच्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं, एक पर्यायी आपल्याला उपाय दिलाय. म्हणजे जसं हिंसाचार आपल्याला थांबवायचा असेल, आपल्या मनामध्ये कधी हिंसा करण्याची किंवा कोणत्याही गोष्टीची अगर आपल्याला सवय आहे किंवा आपल्यामध्ये विकार आहे, विकार म्हणजे वाईट प्रवृत्ती, बरोबर, हे आपल्या मनामध्ये येतच राहतात. कारण का आताच आम्ही 15 मिनिटाच्या पूर्वी येतं एवढं संभाषण बंदेजींनी केलं आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर निघालो किंवा वर्गात आलो तो पूर्ण गोंधळ केला आम्ही, बरोबर आहे. म्हणजे मला किती चांगलंही वागायचं असेल तरी मनुष्याच्या मनामध्ये विकार निर्माण होतात. तर जर हिंसेचा विकार आपल्या मनामध्ये निर्माण झाला तर आपण काय करायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे, हा करुणा भाव, ही करुणा आपण एकमेकाच्या विषयी वाढवायला पाहिजे. जेव्हा आपल्या मनामध्ये हिंसेचा भाव आला तर आपण करुणा आपली वाढली पाहिजे, मनुष्याच्या प्रती वाढली पाहिजे, प्राण्याच्या प्रती वाढली पाहिजे. त्याच जेव्हा ही आपल्या मनामध्ये हे करुणाभाव हा वाढतो त्यावेळेस हिंसा ही का होईल, नष्ट होईल ऑटोमॅटिक, बरोबर आहे. तसं आपण खोटं बोलतो, खोटं बोलल्याने काय होते, समाजात खोटं बोलतो, घरी खोटं बोलतो, वर्गात खोटं बोलतो, तर याचे दुष्परिणाम काय होतात. खोटं बोलल्याने कुणी आपल्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही, बरोबर आहे. आणि सर्व समाज किंवा घरचे लोक म्हणतात की हा खोटंच बोलत असेल. म्हणजे जेव्हा आपल्याला कोणती खरी गोष्ट सांगतो आपण तरी आपल्या खऱ्या गोष्टीवर विश्वास कोणी करत नाही. करतात का कोणी विश्वास, कारण की आपल्याला सवय खोटं बोलण्याची लागली असते. ते ह्याच्याने का होते, मनुष्याची हानी होते. तर त्याच्यासाठी आपण दुसऱ्यांचा जो आपल्यावरचा विश्वास आहे हा आपण नेहमी वाढवला पाहिजे. म्हणजे जसं आई वडिलांचा आपल्यावरती विश्वास आहे तर तो विश्वास आपण कधी खोटं बोलून गमावला नाही पाहिजे. समाजामध्ये आपण वावरत असतो, आपल्या शेजाऱ्यांशी वावरत असतो, तर तिथे आपला विश्वास हा कायम असायला पाहिजे आपल्यावरती. त्याच्यानंतर चोरी करण्याची जर मनामध्ये भावना याच्याने हे झालं, जेव्हा चोरी करण्याची जेव्हा भावना मनुष्याच्या मनामध्ये येते, चोरी करणं म्हणजे फक्त सामानाची चोरी करणं असं होत नाही. एखादी गोष्टी, एखादी वस्तू जे दुसऱ्याजवळ आहे आणि ती वस्तू माझ्याकडे पाहिजे, तिचं मला आवश्यक गरज असेल किंवा नसेल तिची, त्या गोष्टीचे आपण आधी विचार नाही करत. असेल की नसेल, मला आवश्यक आहे की नाही आवश्यक आहे, त्या गोष्टीचा विचारही नाही करत. परंतु ती गोष्ट माझ्या जवळ पाहिजे हा मनामध्ये भाव निर्माण होणं यालाही चोरी म्हणतात, बरोबर. तर या चोरी करण्याचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण नाही होऊ नये म्हणून काय करावं लागेल, आपल्याला दान वाढवावं लागेल. म्हणजे आता हे दान म्हणजे निव्वळ पैसाच नव्हे, बरोबर. दान म्हणजे निव्वळ पैसाच नाही होत, दुसऱ्यांची मदत करणं ही एक प्रकारचं दान होते. जसं एखादा अडचणीत आहे किंवा एखादा कोणी संकटात आहे त्याची आपण मदत करतो, तर तेव्हा मदत करताना त्या जे गोष्ट आपल्या हातातून घडते त्यालाही दान म्हणतात. निव्वळ आर्थिक दान देणे म्हणजे दान नाही. समाजामधले जे प्रश्न आहे, समाजाचे जे प्रश्न आहे ते समाजाच्या प्रश्नाच्या निराकरण करणं म्हणजे दान होत आहे, बरोबर आहे. समाजाच्या समस्या असेल, आपल्या शेजारी कोणी राहत असेल, त्याला कोणता एखादा मुलगा असेल हुशार परंतु त्याच्याकडे पैसे नाही आहे किंवा पैसे
आपल्याजवळ द्यायची पात्रता नाही, परंतु आपण त्याला पुस्तकं देऊ किंवा त्याला आपल्याजवळ असलेलं नॉलेज देऊन त्याला समर्थ करणे हे एक प्रकारचं दान आहे. ते ही दान प्रवृत्ती जेव्हा आपण वाढवतो, आपल्या मनामध्ये दान प्रवृत्ती जेव्हा वाढते, तेव्हा ही चोरीची भावना नष्ट होते. आलं लक्षात? नंतर आहे द्वेषभाव. द्वेषभाव म्हणजे ईर्ष्या. त्याच्याजवळ आहे, माझ्याजवळ नाही आहे, त्याचा नंबर लागला, माझा नाही लागला. म्हणजे या प्रतीचे भाव मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होते, त्याला द्वेषभाव म्हणतात. तर हे द्वेषभाव प्रत्येक व्यक्तीच्या याच्यामध्ये असतात. आहेत ना तुमच्यात? नाही असं होऊच नाही शकत, आहेत. तर हे द्वेषभाव आपल्याला नष्ट करायचे आहे. तर त्याच्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण इमानदार बनला पाहिजे. नंतर आहे काम वासना शिकवली बंतेजीने. आता ही बंतेजींनी मगाशी त्याला सविस्तर विश्लेषण चांगल्या पद्धतीने दिलंय, तर मला द्यायची आवश्यकता आहे का? ते तर समजलं. कारण की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये दुसऱ्याच्या विषयी, दुसऱ्याच्या प्रती सन्मान राहील किंवा आपण दुसऱ्याची इज्जत करू. इज्जत करणं म्हणजे सन्मान करणं कोणाचा. तर त्या व्यक्तीचा, एखाद्या मुलीचा आपण सन्मान केला राहील आपल्या मनामध्ये, एखाद्या स्त्रीचा आपल्या मनामध्ये सन्मान राहील किंवा स्त्रीला पुरुषाच्या विषयी सन्मान राहील. तर हे सन्मान वाढवणे, इज्जत वाढवणे, लोकांची इज्जत करणे, सन्मान करणे, या गोष्टीमुळे हे कामवासनाचे जे भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न झाले ते नष्ट होतील. आता हे पंचशीलाचा अर्थ समजला एवढा? आता समजलं का? हे जे एवढं शिकवलं समजलं? आता काल आपण कुठपर्यंत होतो? काल आपण धर्म आणि धम्म याच्यातला फरक शिकलो होतो. सर्वांना आपलं धर्मांतरण कोणी केलं? डॉक्टर बाबासाहेब. कुठे केलं? कुठे केलं? दीक्षाभूमी कुठे? आणखी 14 आणि 15 आहे का 16 आहे? 16, 14 आणि 16 आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला धर्मांतरण केलं, याच्यासोबत आपल्याला का दिल्या होत्या 22? प्रतिज्ञा देते. कुणाला येते प्रतिज्ञा? 22 आपल्याला केलं. तर हे बाबासाहेब आंबेडकर या गोष्टीला मानत नव्हते. कोणत्या गोष्टीला? ईश्वराला नाही मानत होते, देवी देवताला कोणत्याही नाही मानत होते, अवतार नाही मानत होते आणि कर्मकांड नाही मानत होते. तर बाबासाहेब आंबेडकर खरंच आपल्याला बुद्धाचा धर्म देतील का? देतील का? हो किंवा नाही? बुद्धाचा धर्म म्हटलं मी. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना धर्मातल्या या गोष्टी मान्य नाही आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला धर्मांतराच्या वेळेस स्वतः बौद्ध धर्म घेतील का आणि आपल्याला बौद्ध धर्म देतील का? नाही ना? नाही का? हो, बरोबर आहे. कारण की स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना या गोष्टी मान्य नाही, या गोष्टी मान्य नाही. मग उद्या बौद्ध धम्मामध्ये या बुद्ध धम्मामध्ये या गोष्टी अगर आल्या तर तो बुद्धाचा धम्म होईल का? मग आज जो भिक्षू संघ आहे किंवा पुरोहितवादी जे भिक्षू आहे ते आपल्याला कोणीकडे नेत आहे? कर्मकांडामध्ये.
आणि कर्मकांड हे कुठलं आहे? धर्माचं आहे. तर मग आपण याच्यापासून सावध झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? बरोबर आहे. कारण की बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला. धम्म म्हणजे बरोबर आहे. आणि ज्याच्यामध्ये ईश्वर, आत्मा, परमेश्वर, अवतार, अलौकिक चमत्कारिक शक्ती येते तो धर्म. तर बाबासाहेबांनी आपल्याला काय दिला? एवढं कळलं? याच्यामध्ये बदल कसा झाला? याच्यामध्ये जो बुद्धाचा जो धम्म, बुद्धांनी का दिला होता? धम्म. परंतु बुद्धाच्या धम्मामध्ये या अंधश्रद्धा ज्या आल्या, कुठून आल्या? जसं आता मगाशी सिद्धार्थाच्या गृहत्यागाचं कारण काय? आता याच्यामध्ये ह्या अंधश्रद्धा कशा आल्या धम्मामध्ये? गौतम बुद्धांनी कधी पूजा केलेली बघितली? वाचलं कधी? बुद्धांनी कोणतं कार्य केलं? तर धम्म म्हणजे ते माहीत झालं. तर मग त्याचं कार्य, धम्माचं कार्य कोणतं आहे? समाजातील समस्याचं निराकरण करणं. समाजातील समस्या म्हणजे दुःख, याचं निराकरण करणं. या धम्माचं कार्य कोणतं आहे? बरोबर आहे. समाजातील समस्या नष्ट करणे म्हणजे समाज म्हणजे प्रत्येक घरातील समस्या दूर करणे किंवा नष्ट करणे धम्माचं कार्य आहे. तर गौतम बुद्धांनी काय केलं? किंवा त्यावेळेसचा जो भिक्खू संघ होता त्यांनी काय केलं? अरे हेच कार्य केलं ना. पूजा केली का? केल्या ना. समाजातील समस्या नष्ट केल्या. त्यावेळेस जो भिक्खू संघ होता तर तो त्या भिक्खू संघाला प्रत्येक कला अवगत होत्या. म्हणजे घर बांधण्याची कला माहीत होती. म्हणजे आजच्या तारखेमध्ये आपण त्याला इंजिनियर म्हणतो ते होते. त्याच्यानंतर समाजामध्ये जे भिक्षू वैद्य म्हणून फिरत होते. वैद्य म्हणजे डॉक्टर आजच्या याच्यामध्ये. तर या ज्या समाजातल्या समस्या होत्या त्या बौद्ध भिक्षुकांनी कशाच्या माध्यमातून लोकांना एकत्र बसून, जसे तुम्ही आता बसले आहे आणि तुम्हाला आम्ही सांगत आहोत, या देसनेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या दूर केल्या. कशाच्या माध्यमातून? देसना म्हणतात, म्हणजे जो संवाद साधतो आपण. बरोबर आहे इथपर्यंत गाडी? तर त्या देसनेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या दूर करण्यात आल्या. तर बुद्धाचं कार्य वाढल का कमी होईल? कारण की समाज म्हणजे एका घरच्या दुरस्ता केल्या का? वैयक्तिक केल्या का? सामाजिक केलं ना, सोशल. तर बुद्धाचं कार्य वाढल का कमी होईल? वाढेल. तर बुद्धाचं कार्य असं वाढलं त्यावेळेस की त्यांना मोठमोठ्या राजांचा राजश्रय लाभला. मोठमोठे राजे, राजा प्रसन्नजी, सम्राट अशोक, याच्या चक्रवर्ती सम्राट अशोक, असे राजे बुद्धांच्या अधिपत्याखाली आले. अधिपत्याखाली बुद्धाच्या म्हणण्यापेक्षा ते कशाच्या ह्याच्यामध्ये आले? धम्माच्या. कारण की सम्राट अशोकांनी त्यावेळेस जेव्हा कलिंगचं त्यांचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये त्यांनी बघितलं की लोक असे पडलेले आहेत, त्याचे मुलं रडत आहे, कोणाचा हात तुटला आहे तर कोणी कुत्रा ते हात घेऊन पळत आहे.
तर हे जेव्हा सम्राट अशोकांनी कलिंगचं युद्ध जिंकल्याच्या नंतर जेव्हा बघितलं तर त्यांच्या मनावरती परिणाम झाला की मी हे काय केलं. कारण की त्याच्या मनामध्ये कोणता भाव निर्माण झाला. मग त्यांनी पहिले हिंसा केली होती, तर त्यांच्या मनामध्ये कोणता भाव निर्माण झाला. करुणा भाव. मग करुणा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला, तर त्यांनी मग कोणतं कार्य सुरू केलं. समाजातील समस्या दूर करणे. त्यांनी तेव्हा पशु चिकित्सालय खोलले, रस्त्यांच्या बाजूला झाडं लावले, लोकांना पिण्यासाठी विहिरीची निर्मिती करून दिली. तर तेव्हा पूर्ण हा जो भारत देश आहे हा कोणता, काय नाव होतं त्याचं, जम्बूद्वीप म्हणायचे, जम्बू. ते हे पूर्ण तेव्हा आपले जे लोक राहत होते, जेव्हा आपले जे वंशज होते जुने, त्याला म्हणायचे नागवंशी. हे लोक राहत होते तेव्हा. बाबासाहेबांनी जेव्हा बुद्धाचा खरा इतिहास शोधून काढला तेव्हा बाबासाहेबांनी हे शब्द वापरले. म्हणजे हे आपले पूर्वज होते नागवंशीय लोक, आणि चांगले होते. चांगले काहून होते ते नागवंशीय लोक, चांगले काहून होते. कारण की मगाशी सांगितलेले जे पंचशील आहे पंचशिलाचं आचरण त्यांच्यामध्ये होतं, अष्टांगिक मार्गाचं आचरण त्यांच्यामध्ये होतं, म्हणून ते लोक चांगले होते. तेव्हा इथपर्यंत समजलं. नंतर आता एवढा आचरण आणि चांगलेला असलेला धम्म वाढणारच आहे, कमी होणार आहे की वाढणार आहे. वाढणार आहे. तर तो हळूहळू कुठे गेला, भारताच्या बाहेरही गेला, श्रीलंकेमध्ये गेला, जपानमध्ये गेला, चीनमध्ये गेला, आणि प्रत्येक म्हणजे जगामध्ये तो पसरला. आता त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्यामध्ये आपला मुख्य प्रश्न आहे अंधश्रद्धा कशी आली. मग एवढा चांगला धम्म होता ते या बुद्धाच्या संघामध्ये, त्यावेळेसचे जे भिक्खू होते त्यांना संघ म्हणतात ना, या संघामध्ये काही ब्राह्मणवादी भिक्षुक निर्माण आले त्याच्यामध्ये, आणि मग बुद्ध धम्माचे 2 भाग झाले. 2 झाल्याच्या नंतर 18 झाले. 18 झाल्याच्या नंतर आता 25 आहे. आता किती ब्रँचेस आहे आजच्या तारखेत? 25. मग बाबासाहेबांनी आपल्याला टोटल 25 दिलाय का? आपल्याला बाबासाहेबांनी ओरिजिनल जो बुद्धाची विचारधारा होती, ती ओरिजिनल बुद्धाची विचारधारा आपल्याला बाबासाहेबांनी दिली. बरोबर आहे. आपली परिस्थिती कोणी बदलवली? आपल्याला बुद्ध कोणी दाखविला? मग आपण बाबासाहेबांचे विचार आज वापरले पाहिजे की हा ओरिजिनल बुद्ध पहिल्या नंबरवरचा? बाबासाहेबांनी आपल्याला ओरिजिनल विचारधारा दिली. याच्यामध्ये काय झालं? याच्यामध्ये भिन्न विचारधारा निर्माण झाल्या.
वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लागला आणि समाजाचं शोषण समाजाचं शोषण करू लागला. बरोबर आहे. आता हा शोषण कशामध्ये येते? काल सांगितलं होतं कशामध्ये? धम्मामध्ये शोषण धर्मामध्ये येते. कुठं आलं हे? धर्मामध्ये. कोण करते? पुरोहित करते ना. काल नाही सांगितलं, विसरलं का कालचं? पुरोहिताच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून पुरोहित हा समाजावरती शोषण करतो, समाजाचं शोषण करतो. बरोबर आहे. तर हा जेव्हा समाजाचं शोषण करत आहे इथे, तर तेच बुद्ध धर्माच्या या बाकीच्या ज्या ब्रँचेस झाल्या, तर याच्यामध्ये जो भिक्षू संघ निर्माण झाला, तो कोणता भिक्षू संघ निर्माण झाला? कोणता झाला? पुरोहितवादी भिक्खू संघ निर्माण झाला. आज आपल्याला आता एवढं तर आपल्या जवळ आहे, आपल्या समोर आपली हिस्ट्री आहे. तर आज आपल्याला कोणत्या पद्धतीचे भिक्खू दिसतात? हा बरोबर, बौद्ध धर्माचे. पण कोणते? पूजापाठ करणारे. अशा बसल्यानं असं होईल, तसं बसल्यानं तसं असे म्हणणार आहे. तर या पद्धतीने ओरिजिनल जी बुद्धाची जी खरी विचारधारा होती, ही या 25 याच्यामध्ये ही बदलवण्यात आली. त्याचे 25 पार्ट झाले. त्याच्यामधून एक आपण जसं लामा पंथ घेतला, दलाई लामा. तर दलाई लामा काय करतो? तोही सांगतो अवतार, पुनर्जन्म आणि अलौकिक बुद्ध आहे, चमत्कारिक बुद्ध. तर तो दलाई लामा कशाचं काम करतो? बौद्ध धर्माचं काम. आणि बाबासाहेबांनी ओरिजिनल जे विचारधारा बुद्धाची होती ती सांगितली आहे. आता ह्या पुरोहितवादी भिक्षूंनी जसं ब्राह्मण पुरोहित करतो, काय करतो? कर्मकांड. त्या कर्मकांडाच्या माध्यमातून बुद्धाचे जे ओरिजिनल जे आधी होते ग्रंथ, याच्यामध्ये त्यांना कसा फायदा होईल त्या पद्धतीचे आणि बुद्धाचं कसं अलौकिक स्वरूप ईश्वरवादी बुद्ध होईल या पद्धतीच्या सर्व गोष्टी याच्यामध्ये त्यांनी घुसपेट केल्या. बाबासाहेबांनी काय केलं? त्या बाहेर काढल्या शोधून आणि ओरिजिनल बुद्धाचे प्रिन्सिपल म्हणजे बुद्ध धम्माचे प्रिन्सिपल आपल्याला त्यांनी दिले. तर आपण बुद्धाचा की बाबासाहेबांनी बुद्धाचा धर्म मानला पाहिजे की बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म मानला पाहिजे? बरोबर आहे.